नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बँकिंगचा रोमांचक इतिहास. आपण बँक ही संकल्पना नेहमी ऐकतो, पण बँका नेमक्या कशा सुरू झाल्या, सावकारीपासून आधुनिक बँकिंगपर्यंतचा हा प्रवास कसा होता, या व्हिडिओत आपण काय पाहणार आहोत. तर पहिल्या मर्चंट बँकर पायथियस याची कथा, कसे देवळं आणि सावकार बँकिंगचे केंद्र बनले आणि सावकारी म्हणजे पाप ही धारणा कशी जन्मली. याशिवाय बँकिंगमधील डबल एंट्री बुक कीपिंग ही प्रणाली, बँक करप्ट हा या शब्दाचा अर्थ आणि बँको रोसो या ऐतिहासिक इमारतीचा रंजक इतिहास देखील उलगडणार आहोत. हा विषय आम्हाला प्रेरणा देणाऱ्या अच्युत गोडबोले यांच्या अर्थात या पुस्तकातून घेतलेला आहे. तर शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा, कारण या व्हिडिओमध्ये बँकिंगच्या जगातील अनोख्या गोष्टींचा शोध घेताना तुम्हाला खूप काही नवीन शिकायला मिळणार आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या या रोमांचक विषयाला. ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या नुसार आपल्या ग्राहकांकडून मिळालेल्या पैशाचं संरक्षण करणारी संस्था म्हणजे बँक अशी व्याख्या असली तरी मार्क ट्वेन गमतीनं बँक म्हणजे जी स्वच्छ हवामान असताना तुमच्या हातात छत्री देते आणि पाऊस पडू लागताच तुमच्या हातातून ती छत्री काढून घेते अशी संस्था असं म्हणे. अगदी प्राचीन काळापासून आपल्याकडचा पैसा सुरक्षितपणे ठेवावा असं लोकांना वाटत असे आणि त्यातूनच मग बँकांचा जन्म झाला. भारतात अगदी रामायण महाभारताच्या काळापासून बँकिंग अस्तित्वात असल्याचे काही उल्लेख आहेत. त्यानंतरच्या काळातही भारतात बँक व्यवसाय असल्याचे पुरावे इथे येऊन गेलेल्या अनेक परकीय लोकांच्या प्रवास वर्णनात आपल्याला मिळतात. मनुस्मृतीच्या काळातही बँकिंग अस्तित्वात होतं. पाश्चिमात्य जगात ख्रिस्तपूर्व 18व्या शतकापासून त्यावेळच्या बँकांनी कर्ज दिल्याची उदाहरणं आपल्याला बॅबिलॉनच्या इतिहासात सापडतात. पुढे पुढे जेव्हा वेगवेगळ्या प्रांतांची वेगवेगळी नाणी निघाली, तेव्हा प्रवाशांना त्या प्रांतात जाण्यापूर्वी तिथे चालतील अशी नाणी लागत होती. मग हा फॉरेन एक्सचेंजचा व्यवहारही ग्रीक समाजात धार्मिक ठिकाणी असणाऱ्या बँकात चाले. त्यावेळच्या धार्मिक स्थळांना आजच्यासारखी बरीच सुरक्षा ठेवली जात असल्यामुळे ख्रिस्तपूर्व 3000 वर्षापासून देवळात त्यावेळचे पैसे म्हणजे काय होतं तर गुरं, अवजारं आणि नंतर मौल्यवान धातू हे सगळं पुजाऱ्याकडे सुरक्षितपणे ठेवलं जात होतं. त्यावेळच्या या बँका पैसा नुसता सुरक्षित ठेवत नसत तर तो कर्जवसुद्धा देत असत. ख्रिस्तपूर्व 5व्या शतकात पायथियस नावाच्या बँकरची नोंद आहे. तो बहुधा पहिलाच मर्चंट बँकर असावा. ख्रिस्तपूर्व 4थ्या शतकाच्या नंतर ग्रीसमध्ये देवळं आणि सावकार यांनी पैसे सुरक्षित ठेवण्याबरोबर कर्ज देणं, परकीय चलन देणं आणि नाण्यांचा खरेपणा तपासणं अशी कामं सुरू केली. एका गावात कुणाकडे तरी पैसे देऊन दुसऱ्या गावात त्या पैशाच्या जोरावर त्याच्या ओळखीच्याकडून ब्रँचकडून वस्तू विकत घेण्याची पद्धत सुरू झाली. म्हणजे आता अव्वाच्या सव्वा पैसे इकडून तिकडे न्यावे लागायचे नाहीत. याच काळात रोमनं ग्रीसचीच ही पद्धत उचलली. पण पुढे मध्ययुगात व्याजावर पैसे कर्जावर देणं म्हणजे सावकारी करणं पाप समजलं जाई. त्यामुळे ख्रिश्चन धर्माचा सावकारीला जोरदार विरोध होता. पुढे 1179 साली एकदा कोणीतरी पैसे व्याजावर कर्जावर दिल्याबद्दल त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता. सावकारी योग्य आहे असं चार चौघात नुसतं कोणी बोललं तरी ते पाप समजलं जाई. कोणी ख्रिश्चनांना कर्ज देताना व्याज आकारलंच तर ते कालांतरानं परत करावं लागत असे. तसं न केल्यास त्याला मरणानंतर मानाच्या जागी पुरण्यात येत नसे. दांटेच्या इन्फर्नोमध्ये सावकारांना पाताळाच्या 7व्या वर्तुळात पाऊस आणि आग यांनी छळ करण्यासाठी पाठवल्याची वर्णनं सुद्धा आहेत. त्या काळी अनेक बँकर्सना वेश्यांप्रमाणेच शहरामध्ये कम्युनियन मिळवण्यास बंदी असे.
हे सावकारही कित्येकदा दर साल दर शेकडा 40% इतकं व्याज आकारीत असत. त्यामुळे त्यांच्याविषयी लोकांमध्ये खूप राग होता. पण व्यापारासाठी सावकारी ही पद्धत किंवा गरज तर होतीच. त्यावेळी ज्यू लोकांना इतर अनेक व्यवसाय करायला सुद्धा बंदी होती. त्यामुळे त्या काळी ज्यू मंडळीच सावकार असत. शिवाय ज्यू मंडळींना ओल्ड टेस्टामेंट प्रमाणे परक्यांना कर्ज देताना व्याज आकारता येत असे. पण आपल्याच माणसांना मात्र कर्ज देताना व्याज आकारता येत नसे. थोडक्यात ज्यू मंडळी ज्यूंना व्याज आकारू शकत नसत, पण ख्रिश्चनांकडून व्याज घेऊ शकत असत. त्यामुळे तेच मग पुढे सावकार बनले. व्हेनिस शहरातल्या एकेकाळी बँको रोसो या नावानं ओळखल्या जाणाऱ्या इमारतीपाशी बाकावर बसून तिथले सावकार पैशांचा ढीग करून पैसे कर्जाऊ देणं, नाण्यांची अदलाबदल करणं असे वेगवेगळे उद्योग करत असत. या बाकांना बँकी किंवा बँको असं म्हणत असत. यावरूनच पुढे बँक हा शब्द निघाला. बँकरप्ट शब्द देखील असाच निर्माण झालाय. बाकावर बसून पैशाचे व्यवहार करत असताना जर एखाद्यानं दिवाळ काढलं तर लोक त्याचा बाक बँक उखडून इरप्ट टाकत असत. त्यामुळेच दिवाळखोर माणसाला बँकरप्ट बँक इरप्ट असं नाव पडलं. बँकरोसो ही इमारत शहरातल्या एका गरीब वस्तीत घेट्टोमध्ये होती. त्या काळी सावकारी करणं हे पाप मानलं गेल्यामुळे ज्यू सावकार हे शहरातल्या पेट्टोमध्येच राहत. पण काढलेल्या कर्जावर व्याज खूप द्यावं लागत असे, म्हणून त्यांच्याविरुद्ध खूपच असंतोष झालेला होता. यातूनच मग ज्यूंचा छळ, तुरुंगवास, हकालपट्टी अशा प्रकारे सुरू झालं. आणि मग इटलीमध्ये चिनोआ इथे इसवी सन 1340 साली डबल एंट्री बुक कीपिंगची सुरुवातसुद्धा झाली आणि पैशाच्या व्यवहाराच्या नीट नोंदी ठेवता यायला लागल्या. शेक्सपियरच्या काळापर्यंत सावकारी अर्थातच खूप वाढलेली होती आणि बळावली सुद्धा होती. त्याच्या मर्चंट ऑफ व्हेनिसमध्ये हे दिसून येते. पण त्यातही शायलॉक हा जीव दाखवलाय आणि तो दुष्ट दाखवलाय, पण शेवटी तो हरतो असं त्या नाटकात दाखवलेलं आहे. यावरून त्यावेळच्या सावकारीबद्दलच्या कल्पना आपल्या लक्षात इथे येतात. पण त्याचबरोबर त्यात दाखवल्याप्रमाणे त्या काळात आर्थिक व्यवहारातले तंटे मारामारीऐवजी चक्क कायद्यानं सोडवणं हे सुरू झालेलं होतं. हेही आपल्याला इथे दिसते. फॉरेन्समध्ये मध्ययुगात बार्डी, पेरोजी आणि असिएवली अशी खूप मोठी सावकार घराणी होऊन गेली होती. पण त्यांनी इंग्लंडचा राजा तिसरा एडवर्ड आणि नेपल्सचा राजा रॉबर्ट यांना दिलेली मोठी कर्ज त्यांनी परतच न केल्यानं या सावकार घराण्याचं इसवी सन 1340च्या सुमारास दिवाळं निघालं. पण यानंतर मेडीची कुटुंब उदयास आलं आणि ते प्रचंड शक्तिशाली सुद्धा बनलं. त्यांनीच बँकिंगची खऱ्या अर्थानं सुरुवात केली. मित्रांनो, हे पाहिलं आपण जागतिक स्तरावरचं बँकिंगची माहिती. आता पुढील भागात आपण पाहणार आहोत भारतातील बँकांविषयीची सुरुवातीपासूनची माहिती, जी खूपच रंजक होणार आहे. तर आज आपण बँकिंगच्या सुरुवातीपासून आधुनिक काळापर्यंतच्या प्रवासाचा थोडक्यात अभ्यास केला. पायथियसच्या मर्चंट बँकिंगपासून डबल एंट्री बुक कीपिंगपर्यंत आणि सावकारीच्या दंतकथांपासून बँक ऑफ व्हेनिससारख्या ऐतिहासिक इमारतीपर्यंत या क्षेत्रातील उत्क्रांतीचा एक अनोखा आढावा घेतला. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.